नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमच्या मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बांगडा फ्राय करणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे 6 बांगडे घेतलेले आहेत, छोट्या छोट्या आकाराचे। मी साफ करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि काटे वगैरे काढून घेतलेले, राशीमध्ये काप टाकून घेतलेले आहेत। तर आपण ह्याला मसाला लावून घ्यायचा आहे। तर मसाला का 1-1.5 चमचा अद्रकची पेस्ट आहे, अर्धा चमचा मीठ घेतले, 1.5 चमचा तिखट घेतले, तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी चिली पावडर, धना जिरा पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतली, लिंबाचा रस घेतला एका, आणि ही गरम मसाला आहे। तर पहिल्यांदा आपण थोडं थोडं ह्याच्यावर ना लिंबाचा रस घालून घेणार आहोत। जर कोकम असेल ना तर कोकम पण तुम्ही वापरू शकता। हळद टाकून घ्यायची, मीठ टाकूया, अद्रक टाकूया सगळं, ही धना जिरा पावडर आहे ती, आणि गरम मसाला, लाल तिखट, हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे। आणि थोडासा वरून अजून लिंबाचा रस टाकूया आपण। ह्याला चोळून व्यवस्थित लावायचं आहे। आणि वल्ल होण्यासाठी लिंबाचा रस वरून थोडा टाकायचा, नाही थोडं पाणी जरी घेतलं तरी पण चालतंय जर कमी पडलं असेल लिंबाचा रस तर मी सगळं व्यवस्थित लावून घेते याला। तर इथं मी सगळ्या मच्छीला लावून घेतलेला आहे मसाला, बघा व्यवस्थित कोटिंग झालेला आहे। तर आता याला 20 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया मॅरिनेशनसाठी। तर मच्छीच्या रेसिपी माझ्या चॅनलवर भरपूर आहेत, तुम्ही पाहू शकताय चॅनलवर जाऊन। तर आपण एक 15 ते 20 मिनिटं ठेवूया असंच। फिश आपला मॅरिनेशन झालेला आहे। आता ही कोटिंगसाठी घेतलेलं साहित्य 3 चमचे या चमच्यानं मोजून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि हा बारीक रवा आहे, हा पण 3 चमचे घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतले आणि थोडं लाल तिखट घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ चवीनुसार थोडंच टाका, कारण पहिल्यांदा आपण मॅरिनेशन करताना मीठ टाकलेलं आहे। तर हे सगळं एकत्र मिक्स करते मी। मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला हे मच्छी ह्याच्यात डिप करून घ्यायचे चांगले मी ह्या पिठामध्ये। तांदळाचं पीठ आणि रवा घेतल्यामुळे कसं एकदम क्रिस्पी असं मच्छी होते। तर पूर्ण असं लावून घ्यायचं। तुम्हाला अजून एक दाखवते मी। व्यवस्थित असं दाबून घेतलं ना तर ह्याला व्यवस्थित असं कोटिंग होतं। तर मी सर्व मच्छी असं कोटिंग करून घेते। फिश आपले आता कोटिंग करून झालेले आहे। आता आपण फ्राय करायला घेऊया। तर पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात तेल घालून घेऊया। 1-1.5 चमचा तेल घालायचा आणि व्यवस्थित असं एका पॅनमध्ये पूर्ण असं पसरवून घ्यायचं। पॅन आपला चांगला गरम झालेला आहे, तेल पण गरम झाले। एक फिश ह्याच्यावर ठेवून घेऊया, जेवढं बसतंय तेवढं ह्याच्यात ठेवूया आपण। कमीत कमी 5 ते 6 मिनिटं एका साईडनं आपण भाजून घेणार आहोत, चांगलं फ्राय करून। गॅस एकदम स्लो ठेवायचा। पाच ते 6 मिनिट झालेले आहेत। आता आपण ही साईड पलटून घेऊया। शिस्तीत घ्यायचं म्हणजे मच्छी तुटणार नाही। आणि ह्या साईडनं पण एक 5 ते 6 मिनिटे चांगले फ्राय करून घेऊया। ह्या साईडून पण आपली मच्छी फ्राय झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही। मस्त असा का नाही कलर पण आलेला आहे चांगला। तर आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये।
आपला बांगडा फ्राय करून झालेला आहे। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनते, घरच्या घरी काय उपलब्ध साहित्यामध्ये। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।